पदवीधर मतदारसंघामध्ये नांदेड पदवीधर सगळ्यात अग्रेसर असतो आणि त्यातल्या त्यात कंधार लोहा मतदारसंघामध्ये जास्तीचं मतदान आहे, सगळ्यात जास्त मतदान आहे आणि तिथे प्रचंड असा प्रतिसाद मला दिसून आला। खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगं काम आहे सतीश चव्हाणांचं आणि हे मी जाणून घेतलं, सगळीकडे प्रचार केला आणि प्रत्येकाने मला सांगितलं की हो ताई आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत। तेव्हा मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे जे सतीश चव्हाण आहेत आणि त्यांना नक्कीच ते विजयी होतील, त्यात शंकाच नाही आहे, 100% ते विजयी होणार। संघामध्ये पदवीधरांच्या निवडणुकीच्या बाबतीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर सतीश चव्हाण ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयावर प्रखरतेनं आपली बाजू त्या सभागृहात मांडली, वेगवेगळे आंदोलनं केले, ज्या ज्या वेळेस पदवीधरावर अन्याय झाला, ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या विषयाची जी भूमिका लोकप्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली। मेडिकलचा खूप मोठा प्रश्न होता, तो त्यांनी 70-30चा मार्गी लावला। त्याचबरोबर वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पदवीधर आणि जे मतदार आहेत त्यांनी सर्व सुशिक्षित मतदार आहेत, त्यांना तुम्ही आणि मी सांगितल्यामुळे जास्त फरक पडत नाही, ते स्वतः मतदान करतात, विचार करून मतदान करतात, बुद्धिजीवी वर्ग आहे, त्यामुळं ते निश्चितच काम करणाऱ्या माणसासोबत राहतील आणि या भागामध्ये निश्चितच सतीश चव्हाण यांना जास्त मतदान, भरघोस मतदान याच्या आधीही होतं आणि यावेळेसही होईल, त्यामध्ये कसल्याही प्रकारची मला काही अडचण वाटत नाही। एकंदरीत जर बघितलं आपण मराठवाड्यामध्ये भाजपाचा जो भाजप पक्षाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात सभा झालेल्या आहेत, त्या सभेंचं नेमकं फरक पडू शकतो का आपल्या जिल्ह्यामध्ये तरी? नाही, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडणं, आपली बाजू मांडणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं, प्रत्येकाची भूमिका असते, पण ज्या पद्धतीने या 5 आता वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये 5 इलेक्शन वेगवेगळे शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ असेल याच्या इलेक्शन आहेत, त्यांनी प्रतिष्ठित जरी बनवली असली तरी हे बुद्धिजीवी वर्ग निश्चितच काम करणाऱ्या माणसासोबत राहील। या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वर्षभरातलं काम आहे किंवा सतीश चव्हाणांचं जे काम आहे त्या कामाला निश्चित या ठिकाणी पदवीधर कोल देतील आणि मला 100% विश्वास आहे, ज्या पद्धतीने 1 नंबरला सतीश चव्हाणांचं नाव आहे त्याच पद्धतीने 1 क्रमांक बी त्यांना मिळाले, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी 1 नंबरला सतीश चव्हाणांची सीट लागेल असा मला 100% विश्वास आहे। एकंदरीत सकाळपासून जो आढावा घेताय तुम्ही, काय वाटतंय आपल्या मतदारसंघाबद्दल? मला खूप कौतुक या ठिकाणी पदवीधर मतदारांचं करावं वाटतं, तर ज्या पद्धतीनं मी पाहतो, गेल्या 2 इलेक्शन मी बघितले जवळून, पण आता मी ज्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर भेट देतो, पण ज्या ठिकाणची माहिती मला घेतो त्याच्यामध्ये मतदाराचा खूप पॉझिटिव्ह सहभाग या वेळेस जास्त प्रमाणात दिसून येतो। एवढा सकाळच्या याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या टक्केवारीमध्ये मतदान या ठिकाणी होताना दिसतंय। वेगवेगळ्या ठिकाणची माहिती ज्यावेळेस येते त्यावेळेस हे लक्षात येते की पदवीधर स्वतःहून मतदानाचा आपला जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो बजावण्यासाठी ते निश्चित बाहेर पडत आहेत आणि त्या बाबतीमध्ये मला आनंद वाटतो।